नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता आपण चाललेलो आहेत ते त्रिकुटे किल्ल्यांचं अलंग, मदन आणि कुलंग हे 3 किल्ले करण्यासाठी निघालो. आता आपण कासारा स्टेशनला आहे आणि इकडनं आता आपली गाडी शोधतोय. अंधार आहे अजून तरी भरपूर, कारण शेवटची कासारा बघून आलो आपण. तर आता इकडनं आता आपण आंबेवाडी दे, इकडनं आपण चाललोय मदनगडावरती. आता आपण आंबेवाडीला आहे. जो आपलं 3 किल्ले करणार आहे, अलंग, मदन आणि कुलंग. तर आंबेवाडीमधून आपण आता ट्रेक स्टार्ट करतोय. सकाळचे 5 वाजलेत, थोडा अंधाराचे, परंतु अंधाराचा ट्रेक चालू आहे. हे बघा, या ठिकाणी आंबेवाडीचा बोर्ड इकडे, आंबेवाडी. आणि ही बस आहे, या ठिकाणी बस येते, परंतु हिचा टाईम आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही, कारण आपण यायच्या आधीपासून ही उभी मुक्कामी आलेली. 4:45 झाले. तर आता 4:45 झालेत. 4:45 वाजता आपला ट्रेक चालू झालेला आहे, ही आंबेवाडी पाठीमाग. आणि आता आपण मदनगडासाठी इकडनं निघतोय. आता पहिलं मदनगड करणार. अंधार खूप आहे इकडं, आणि या ठिकाणावरून इगतपुरीनं 20 किलोमीटर आहे, त्याचा बोर्ड आहे या ठिकाणी. तर म्हणजे जर तुम्हाला इकडे यायचं असेल ना, पब्लिक ट्रान्सपोर्टने एक बस पण येते, परंतु तिचा टाईम माहीत नाही, कारण आपण यायच्या अगोदरपासून तिथं पार्किंगला उभी. मदनगडावर चढताना ना अशी वाट आहे, एकदम पाण्याच्या गळीसारखी वाट वाटते. तर आता आपण मदनगडाच्या पायथ्याशी अशा ठिकाणी पोहोचलो, ज्या ठिकाणावरून 3 किल्ल्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आणि त्याचं एक कातळावरती शिल्प कोरलेलं आहे या ठिकाणी ना. हे दिसतंय ना इकडं. हो गया हे वाला, हे वाला मागे हे बघा, हा मॅप आहे. हा अलंग, हा मदन आणि हा कुलंग, हे 3. आणि या ठिकाणी आता आपण सध्या उभं आहे याच्यामध्ये, म्हणजे इकडनं 3 ठिकाणी जायला रस्ता आहे. तर आता ते कातळ शिल्पापासून आपण सरळ आहे ना राईट साईडने पुढं निघालेलो आहे, आणि आपण आता मदन किल्ल्याकडे जाणार आहे. आता आपल्याला पहिला मदन किल्ला करायचा आहे. इकडनं आपण आज मदनगड एक्सप्लोर करणार आहे, आणि नंतर अलंग आणि कुलंग हे 3 किल्ले करणार आहोत. तर आता मदनगड चढताना ना आपल्याला एकदम डोक्यावरची चढाई असते ना सरळ, तशी चढाई आहे. फक्त चढताना जो रस्ता आहे ना तो थोडा इझी आहे, म्हणजे अवघड नाही. बहुतेक हा पाण्याचा रस्ता आहे. इकडनं आपले मित्रमंडळी वरती चढत आहे, आणि असंच इकडं वरती जायचं आपल्याला पूर्ण. हे ट्रेक थोडेसे अवघड आहे. या ठिकाणी टेक्निकल सपोर्टची गरज लागते, कारण टेक्निकल सपोर्ट असेल तरच या ठिकाणी तुम्ही या. आता आपण मदन किल्ल्यावरती चाललेलो आहे. तिकडनं पुन्हा परत खाली उतरून अलंग किल्ल्यावर जाणार आहे. तर आता पूर्ण खडी चढाई वरती चढून आल्यानंतर ना दगडात कोरलेले पायऱ्या आहेत या ठिकाणी ना. हे कोरीव पायऱ्या आहेत दगडामध्ये. मदनगडाकडे जाताना पायऱ्या लागतात. या ठिकाणावरून चढाई चालू होती कातळात. हे बघा, कोरलेल्या पायऱ्या. हा जो येणारा पॅच आहे ना थोडासा रिस्की आहे. इकडनं साईडने कपरने आपल्याला वरती यायचं आहे, आणि बघा हे असं खोपड्यांमधून वर चढायचं आहे. आज आपण जो किल्ला एक्सप्लोर करतोय ना, नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी तालुका आहे, त्यामधील जे पायथ्याचं गाव अंबावणे त्या ठिकाणचा मदनगड करतोय. हा जो मदनगड आहे ना, कळसुबाईची जी डोंगर रांग आहे ना, त्या रांगेमध्ये हा मोडतो. आता पाठीमाग जर तुम्ही बघितलं ना, तिथून आपल्याला चढायचं आहे. थोडंसं क्लाइम्बिंग आहे या ठिकाणी, आणि तिकडनं आपल्याला मदनगडावरती जायचं आहे. आजच्या ट्रेकमध्ये आपल्यावर जयंत सर, नमस्कार. दिगंबर, अविनाश. इंजर्ड असताना पण तो चढतोय किल्ला. आणि तिकडे आपले ग्रुप लीडर महेश सर. मला नाही वाटलं खेचतायत लोक. आपल्याला बघा या स्पॉटला नाही, इथं क्लाइम्बिंग आहे थोडे, कारण तिथं आपलं भरपूर वेळ जाणार आहे. वरती चढल्यानंतर दोन्ही कातळामध्ये अशा पायऱ्या कोरलेल्या आहे. त्या ठिकाणावरून एकच माणूस चालू शकतो वरती. फायनली आता आपण आहे ना
सगळ्या जे किल्ले लाईनीमध्ये या ठिकाणी AMK त्या पायथ्याशी पोचले. इकडनं आपण आता सरळ पुढे गेलो ना तर इकडं मदनगड आहे आणि आपल्याला पहिलं तिकडे जायचं. पूर्ण डोंगर रांगेच्या पायथ्याने आपण म्हणजे कपारीने सरळ चाललेलो आहे पुढं मदनगडासाठी. हा जो मदनगड आहे ना अलंग आणि कुलंग या दोघांच्या मध्यभागी आणि याच्यावर जाण्यासाठी दोन्ही किल्ल्यांवरून वाटा आहेत. त्याचबरोबर खालून एक वाट येते म्हणजे वरती ह्या किल्ल्यावर येण्यासाठी 3 ठिकाणावरून वाटा आहे. तर आता जिथून कठीण चढाई ना मदनगडाची त्या ठिकाणी आपण पोचलो आहे. इकडनं या कपारीवरती जायचं आहे आणि तिथून वर चढायचं आपल्याला. एकदम खतरनाक पॅच आहे. हे बघा इकडनं मदनगडाचा हाड पॅच आला आता. हा जो बांध आहे ना इकडनं वरती चढायचं आपल्याला. इकडनं पूर्ण हे असं वरती आणि वरती जायचं आहे. आता करा हाड पॅच चालू झाला इकडे. इकडे वरती जायचं आहे टोकावर. इकडनं बघा सगळं डेंजर भाग आहे. हा पूर्ण पायऱ्या आहे कोरलेल्या दगडामध्ये. इकडनं आपल्याला असं वरती जायचं. इकडं खाली जर बघितलं ना पूर्ण दरी. हा संपूर्ण पायरी मार्ग आहे मदनगडाकडे जाणारा. इकडनं आपण चढ झालो. आता या पॅच लावून इथं परत वरती इकडे वरती जातात काय पाठीमागे. या मार्गाने आपण इथून आलो ह्या आणि आता इकडनं वरती चालतोय. हा पूर्ण दगडी जिना आहे. तर आता आपण अशा एका पॅचला पोचलोय मदनगडाच्या ज्या ठिकाणावरून हार्नेसची गरज आहे. थोडंसं क्लाइम्बिंगचा पॅच आहे. इकडनं आपल्या हार्नेस अजून आले म्हणून आता इथे थांबतोय आपण या ठिकाणी या पॅचला. हे बघा इकडे ते हार्नेस फिट करून घे नंतर. ही रस्सी एवढी ए लावून जाऊ. अरे छोटंसं आहे पण रिस्क नको म्हणून ते जाऊन देत नाही. एवढं हे बघ अवघड पाहिजे. यातच नाही तुम्हाला नको रिस्क कशाला तेच ना नको रिस्क म्हणलं ना. एक एक्स्ट्रा कोणाकडे अरे नाही 5 कमी. चल एक चल. तर छोटासा पॅच होता त्यासाठी हार्नेसची आपल्याला तरी गरज वाटत नाही. नवीन माणसासाठी ठीक आहे परंतु सेफ्टी गरजेची आहे. जर तुम्ही नवीन असाल तर हार्नेस लावा या ठिकाणी नक्कीच. कारण रिस्क घेऊ नका. आताच थोड्या दिवसापूर्वी या ठिकाणी एक इन्सिडेंट झाला होता. असं खाली लोकल व्यक्ती सांगत होते. 1-2-3 हफ्त्यापूर्वी झाला होता. अजून एक डेंजर पॅच इकडे मदनगड पण आपण एकदम इझी बोललो होतो परंतु तो पण हार्ड आहे. एक पॅच कंप्लीट केला अवघड आणि आता दुसऱ्या पॅचला पोचले. त्या ठिकाणी वेटिंगला बसले कारण पुढे भरपूर गर्दी आहे. ट्रॅफिक जाम झाले वरती मदनगड. एवढा सगळे लाईनीत बसलेत बिचारे. नमस्कार. इथं मेन पॅच आहे अवघड अजून. अरे ड्रोन आला ड्रोन आला सगळं ड्रोन आला ड्रोन. खाली बघा दरी. पण इथे प्रॉब्लेम काय वर चढायला. हे बघा हा क्लाइम्बिंगचा पॅच आहे. एक 30-40 फुटाचा. हा एवढाच अवघड पाहिजे बाकी वरती आपण पोचते म्हणजे. तर चला आता टेक्निकल सेटअप रेडी झालेला आहे आणि हे बघा इकडे दिगंबरला पण रेडी करतोय संदीप. तर आता इकडनं आपल्याला क्लाइम्बिंग करायची. हे बघा इथे वरती चालू आहे नाही इथे. आता थोडा आपल्याला कॅमेरा ठेवायला लागणार आहे कारण आपण जे फिट करण्यासाठी जे हेडला आहे ना ते आणलेलं नाही. तर आता डायरेक्ट वरती जाऊनच कॅमेरा चालू करू. काढू नको बघा माहिती हा पॅच बघ इथून चढायचं मदनगडावर चढण्यासाठी हा क्लाइम्बिंगचा पॅच आणि इकडनंच रिटर्न खाली उतरायचं आपल्याला. तर आता चला तर फायनली वरती पोहोचले. ते बघा हा क्लाइम्बिंगचा पॅच होता इकडनं वरती चढतात हे. इकडनं वरती आलोय.
आता आपल्याला वरती एक्सप्लोर करायला जायचं किल्ला. लवकर जाऊ कारण वरती अर्ध्या तासात वरती पोहोचणार आपण. बघायला सांग तर आता आपण मदन किल्ल्यावरती चाललोय आणि जो क्लाइम्बिंगचा पॅच क्लिअर करून वरती आल्यानंतर ना साईडने पूर्ण अशी कपर आहे. इकडं वरती कातळ आहे, त्याच्या साईडने आता परत वरती जात पूर्ण रस्ता आहे ना हा साईडने कपरीने कातळ फुले. त्या किल्ल्यावर जास्त असे काही अवशेष नाही, पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत फक्त पाहण्यासारखे, त्यामुळे अर्ध्या तासामध्ये एक्सप्लोर करून खाली निघते. समोरचा जर व्ह्यू बघितला ना एक नंबर इकडे खतरनाक. फायनली मित्रांनो आपण मदनगडावर पोहोचलेलो आहे. हा पूर्ण मदनगडाचा एरिया आहे. एक मेन टॉप एरिया आहे आणि जिकडनं आपला मदनगडावरती एंट्री होती त्याच्या जस्ट समोरच पाण्याच्या टाक्या आहेत. हे बघा इथं या पाण्याच्या टाक्या आहेत पूर्ण 1-2 दिसतात इथून. एक पाणी तर स्वच्छ वाटतं एकदम. ही एक खूप मोठे टाके 2, यातलं थोडं पाणी खराब आहे परंतु ह्याच्यामध्ये पाणी स्वच्छ आहे एकदम. 2 पाण्याच्या टाक्या आहेत, बाकी दुसरं जास्त काय अवशेष नाही किल्ल्यावर. आपण एक फेरफटका मारू पूर्ण आणि नंतर खाली उतरणार आहे कारण आपल्याला तिथून रॅपलिंग करायची. तिथं खूप गर्दी होणार आहे आज. हे बघा हे मदनगडावरील किल्ल्याचे अवशेष वाड्याचे असेल बहुतेक किंवा चौकी असेल कारण एंट्रीवरतीच आहे. चौथर राहिला एवढ्या साईडचं पूर्ण आणि या ठिकाणी पण आहे इकडं पलीकडं. हे बघा ह्या या ठिकाणी 2 अवशेष आहेत. पूर्ण पडझड झालेली आहे पण हाय बघण्यासारखे व्यवस्थित. बाकी आपण आता तिकडे वरती त्या स्पॉटला नाही टोकावर. तर फायनली मित्रांनो जो मदनगड आहे त्याच्या पूर्ण मेन टॉपवर आपण पोहोचलेलो आहे. आता इथून जर तुम्ही बघितलं ना हे बघा हा कुलंग आहे इकडं आणि हा आपल्याला शेवटी करायचा आहे मला, परंतु इकडं अलंग आणि हा मदन इकडं कुलंग आणि आपण बरोबर मध्यभागी. हा पूर्ण पॅच हा किल्ल्याचा आहे. फक्त त्या ठिकाणी 2 पाण्याचे टाके आहे, तिथं थोडेसे 2-3 अवशेष याचे वाड्याचे आहेत. इकडे या ठिकाणी कॅम्पिंगसाठी थोडासा पॅच आहे, बाकी दुसरं किल्ल्यावर पाहण्यासारखं काही नाही. हां तर आता आपण मदनगड उतरलेलो आहे बघ. तिकडनं आहे ना आपण त्या टॉपला होतो वरती, तिकडनं आता खाली उतरलो आणि या पूर्ण कपारीने जसं गेलो होतो आपण वरती चढायला त्याचप्रमाणे खाली उतरले. तर आता आपण याच्याकडे झालं आहे अलंगगडाकडे. आता इथं आता आपला दुसरा जो गड आहे AMK मधला अलंगगड तो एक्सप्लोअर करणार आहे आता इथून पुढं. तर थोडंसं आता नाश्ता वगैरे करूया आणि नंतर पुढे निघूया. आत्ता आपण जाणार आहोत अलंग किल्ला पाहण्यासाठी. आता त्याच्या पायथ्याला जस्ट आपण इकडनं आता आपण अलंगसाठी निघतोय. आता पोचले अलंगच्या पायथ्यापाशी. इकडनं आपली चढाईवरती सुरू करायची पायऱ्या त्या. थोडासा नाश्ता वगैरे करतो इकडनं. हां खुशखबर देत असतो इकडं नाश्ता करून नंतर वरती इकडनं इकडनं तिथून ह्या पायऱ्यांपर्यंत आणि तिथून पायऱ्या आहेत. एवढंच पॅच तुटलाय फक्त. पॅच आहे ना नंतर वरती पायऱ्या चढायच्या पूर्ण मस्तपैकी आणि नंतर आपण आलं. इकडं हा जो पॅच आहे ना या पायऱ्यांपर्यंत अलंगवर जाण्यासाठीचा थोडासा हेवी आहे आणि रिस्की आहे. इकडं वरती जायचं गर्दी बघा गर्दी. इथून रॅपलिंग करायची आणि आता आपण क्लाइम्बिंग करतोय. उद्या सकाळी आपल्याला याच ठिकाणावरून रॅपलिंग करून खाली उतरायचंय. अलंगचा सगळ्यात हार्ड पॅच आहे इकडनं पाठीमागे. तिकडे वरती दिसते ना इकडनं वरती आलो आपण. तर मित्रांनो आता निवांत बसलोय अलंग किल्ल्याच्या जो क्लाइम्बिंगचा पॅच आहे त्या ठिकाणी. एवढी गर्दी आहे ना इकडं या साईडला, म्हणजे जवळजवळ 100-1 जण पेंडिंग आहेत लाईनला. आणि अजून आपला जो म्हणजे टेक्निकलवाला आहे ना तो इथं आलाच नाही, तो अजून दुसऱ्या गडावरती. तर त्याची वाट बघतोय कधी वरती चढणार. रात्र होणार आता बहुतेक इकडे.
तर क्लाइम्बिंगचा स्पॉट क्लिअर केलाय. खतरनाक आहे आता वरती जाऊन. इकडनं खालून गेलं चालू. इकडं होतं इकडनं चालू केलं आणि वरती जायचं आपल्याला. अंधार झाला परत आता खूप. फायनली आपण हालन किल्ल्यावरती आलेलो आहे. सकाळी 1 वाजल्यापासून लाईन लावू होतं. खतरनाक गर्दी होती आणि फायनली पोचलो. हा पूर्ण हालन किल्ला. या ठिकाणी गुफा आहेत. आपल्याला त्याच साईडला कुठेतरी स्टे करायचं आहे बहुतेक. आणि वरती नंतर सकाळी किंवा आता टाईम भेटला आता एक्सप्लोर करूया वरती किल्ला. इकडं हा पूर्ण विस्तीर्ण परिसर आहे. खूप मोठा किल्ला आहे. परत एवढी मोठा किल्ला. पाण्याच्या टाक्या इथं 2-3 पाण्याच्या टाक्या ते जाताना दाखवतात. म्हणजे त्याचबरोबर जे चौथर आहे ना हे बघा, हे सगळे चौथऱ्याचे स्ट्रक्चर आहे. त्यानंतर वरती तिकडे या साईडला पण चौथर आहे. बरोबर आहे चौथर. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण काल हालंगवरती राहिलो होतो. याच ठिकाणी राहिलो होतो. आता ज्या ठिकाणी आपण राहिलो होतो ना तिकडे ना 2 पाण्याच्या टाक्या. कारण आपण रात्री किल्ला एक्सप्लोर करायचं राहून गेलो होतं. खूप अंधार पडलं होतं त्यामुळे आपण इकडे स्टे केलं होतं. या ठिकाणी टेंट वगैरे लागले होते. एवढी हवा आहे जबरदस्त. टेंट बार उडत होते. आता बघा या पाण्याच्या टाक्या आहेत वापरण्यासाठी 2. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी टेंट लावला होता या मोकळ्या जागेवरती. त्याच्याच बाजूला आहे ना एक शिव मंदिर आहे. त्याचा चौथरा वगैरे केलेलं आहे. आणि जास्त मोठं असं काही स्ट्रक्चर नाही परंतु अर्धवट असं स्ट्रक्चर आहे. त्याच्या आतमध्ये पिंड आहे शंकराची. ओम नमः शिवाय. हे बघा ही पिंड आहे आणि हा चौथरा आहे अर्धवट. तर आता आपल्याला तिकडे ज्या गुफा आहे आणि वरती किल्ल्याचे अवशेष ते एक्सप्लोर करायला निघायचे. हो आलो गुफे. अरे चहा भेटला वाटतं. काय शेवाय पोचले. तर आता मॅगीचा नाश्ता आहे आपला हालन किल्ल्यावर. तेव्हा समोरचं जर वातावरण खतरनाक दिसते. ही गुफा आहे तिकडे. आणि गुफेच्या राईट साईड इकडे आपल्याला वरती जायचं किल्ल्यावरती. हे बघा इकडे वरती आहे किल्ला. तर आता चला किल्ल्यावर निघूया चला. तर आता आपण वरती हालन किल्ल्यावरती चढतोय आणि वरती आपल्याला पाण्याच्या टाक्या पाहिजे. त्यातनं मग त्यानंतर राजवाड्याचे अवशेष आहेत. अजून काय वरती गेल्यावर पाहूया. हे बघा इकडनं आपण चालत आलो आणि या ठिकाणी एक गुफा आहे. परंतु ती पूर्ण दगडी वगैरे पडून बंद झालेली आहे आणि पुढं पूर्ण गवत उगवलं आहे. परंतु राहण्यासाठी ठीक आहे. आणि फायनली आपण किल्ल्यावर पोचलोय हालन किल्ल्यावरती. बघा समोर दिसतंय ना हे अवशेष आहेत वाड्याचे. पाण्याच्या टाक्या इकडे कुठेतरी असतील पाहूया. इकडनं वरती आलो आपण. पोचलोय आता किल्ल्याच्या वाड्याच्या अवशेषामध्ये. हे बघा इकडनं एंट्री होते. हे प्रवेशद्वार टाईप आहे. हे जे पडले ना प्रवेशद्वार आहे. इकडनं एंट्री होते. हे पूर्ण स्ट्रक्चर आहेत बघा अवशेष सगळीकडे छोटे 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 छोटे. आपल्याला तिकडे वरती मेन ते जायचं आहे. हा किल्ला खूप मोठा आहे. म्हणजे बाकी मदनच्या तुलनेत तर हा मोठा आहे. कुलंग पण बहुतेक छोटा आहे. हा मोठा कारण याच्यावरती अवशेष बऱ्यापैकी आहे. इथं पण आहे हे सर्व. तर आता किल्ल्यावरील जो मेन पाहण्याचा आकर्षणाचा विषय ना किल्ल्यावरील 12 कोरलेले पाण्याच्या टाक. 1
2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हो हो. जबरदस्त बांधकाम पण जबरदस्त आहे इकडनं पूर्ण. हा तर आता या पाण्याच्या टाक्यापासून आपण सरळ वरती निघालेले ते राजवाड्याचे अवशेष आहे ना ते पाण्यात. तर फायनली लास्ट टॉपला पोचलो आता आपण इकडे. हे राजवाड्याचे अवशेष हाय राजवाडा. बऱ्यापैकी भिंती शिल्लक घ्यायचे. त्या ठिकाणी एक दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी. इकडे एक बहुतेक लक्ष ठेवण्यासाठी जागा आहे, कारण पलीकडे जे कुलंग आणि मदन दिसतात ना ते बरोबर इथून स्पष्ट दिसणार या ठिकाणावर. जागा बघा जबरदस्त आहे वरती, खूप मोठा परिसर आहे. तर राजवाड्याचे पूर्ण अवशेष आपण बघितलेले या साईडला पाठीमागे, आणि त्याच्याबरोबर इथून ही एक्झिट आहे त्याची राजवाड्याच्या बाहेर येण्यासाठी. तर या एक्झिटमधून बाहेर पडल्यानंतर पाण्याच्या टाक्या दिसतात इथून, त्या पाण्यासाठी आपण चाललेलो आहे. म्हणजे या किल्ल्यावरील संपूर्ण परिसर आपला एक्सप्लोर करून झाले. आपण ॲक्च्युली लेट झाल्यामुळे आपण आता काय तिकडे जाण्याचा अर्थ नाही, कारण सूर्य आता भरपूर वर केलेला आहे. पण हे पाणी पिण्यायोग्य वाटते मला, मस्त. इकडे इकडे समोर जे दिसतात ना या 2 पाण्याच्या टाक्या इथे भल्या मोठ्या आहेत. जबरदस्त. हे बघा हे किल्ल्यावरील शेवटचा अवशेष आपण पाण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे किल्ला पूर्ण आपला एक्सप्लोर करून झालेला आहे. आता हे जे दिसतंय ना तुम्हाला मधोमध, हे बघा पाणी मधोमध जाऊन या टाक्यांमध्ये जमा होते पावसाचं. म्हणजे जुन्या काळची जी इंजिनिअरिंगची खतरनाक टेक्निक आहे ना, जबरदस्त होती. जबरदस्त. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपला संपूर्ण अलंगडाचा ट्रेक या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आता आपण कुलंग किल्ला करणार आहोत, जो कळसुबाई डोंगर रांगेमधील MK मधला 3रा किल्ला आहे. MK मधला कुलंग लास्ट. तर हे सगळे कळसुबाई डोंगर रांगेतील असल्यामुळं सगळ्यांची हाईट एकदम जबरदस्त आहे. आई कुलंग किल्ला खूप हाईटवरती. तर आता आपण इकडनं चढायला सुरुवात केलेली आहे. आपले टोटल 12 मेंबर आहे सध्या, आपले 5 मेंबर आहे आपल्याबरोबर. तर हे बघा हे आपले सगळे मेंबर आहेत, आणि इकडनं आपण कुलंग किल्ल्याकडे चाललेलो आहे. तर आता आपण आहे ना पूर्ण जो अलंग किल्ला आहे त्याच्या पायथ्यापासून सरळ कपारीने चाललेलो आहे कुलंगकडे. आणि हा समोर जो दिसतोय ना हा मदन आहे. याच्या आपण साईडनी इकडनं जो विशेप होतो ना मदन आणि अलंगमध्ये, त्याच्याबरोबर मध्ये भागून आपल्याला कुलंगकडे जायचं आहे. आपला जो AMKचा ट्रेक आहे ना त्यामध्ये आपला हा शेवटचा किल्ला आहे. आता आपण 2 किल्ले ऑलरेडी कालच केले. एक म्हणजे मदनगड, जो आपण सकाळी आल्याला इकडे केला. त्यानंतर अलंगगडावर गेलो, तिथं आपल्याला लेट झालं म्हणून तिथं मुक्काम केला. सकाळी तो पूर्ण एक्सप्लोर केला, आणि आता सकाळी लवकर आपण निघालो आहे कुलंग किल्ल्याकडे. आता आपण मदन किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो अलंगवरून. त्याची जे विषय आणि इकडे हा जो जाणार रस्त्यानं हा मदनकडे जातो, हा वरती मदन किल्ला आहे. तर आता आपण तिकडे न जाता इकडनं कुलंगकडे जाणार आहे. तर आता आपण त्या शेपमध्ये पोहोचलो. तिथं त्याचा डायग्राम, इकडं मदन, इकडं कुलंग, इकडं जायचं. तर आता आपण जो मदनच्या साईडने जो पॅच येतो ना इकडनं कुलंगकडे निघतोय, त्याच्या अगोदर बघा असं एक थोडंसं स्लिपरी पॅच आहे. इकडं थोडं काळजीपूर्वक येणं गरजेचं आहे. आपलं मित्र बघा हळूहळू येतोय, कारण हे पूर्ण सरकतंय. स्किटच मारणार, तिथून जर स्किट मारलं तर इकडं पूर्ण खाली खाईच इकडं. हां हे बघा तो अवघड पॅच, तिथून आपण उतरलो खाली इकडे खिंडीमध्ये, आणि इथून चढताना इथं अवघड पॅच आहे थोडासा, आणि नंतर इकडनं सरळ रस्ता चालू होता हळूहळू, छोट्या कपारी. म्हणजे मदनकडून कुलंगकडे येताना पण मध्ये अवघड पॅच आहेत स्लिपरी. तर आता भरपूर जो रिस्की पॅच तो आपण कवर केला आणि पुढं आल्यानंतर नाही बघा असे मार्किंग केलेली आहे. आणि या ठिकाणी गुफाही आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी
लिंबू पाणी वगैरे पाणी बॉटल्स हे भेटतात. परत आपल्याला असंच पुढं पुढं जायचं आहे. पूर्ण मार्किंग आहे पण आता सर्व ठिकाणी या दगडांवर मार्किंग केलेत. बघा तिथं पण दिसते मार्किंग. काकडी घ्या सर. चला थोडी राहिली काकडी संपली. आता आपण कुलंगच्या जवळपास आलोय पाय त्याच्या आसपास. आपल्याला इथं पोहोचायला 2 तास गेलेत या ठिकाणी. अजून परफेक्ट पाय तर आले की नाही माहीत नाही पण बऱ्यापैकी जवळ आले. आता इकडनं मेन जी चढाई असेल कुलंगची ती चालू करणार बहुतेक पायऱ्याचे असं सांगितलं. अजून काय आपल्याला माहीत नाही कारण आपण पहिल्यांदाच आलो या ठिकाणी. तर आता 2-2.25 तासाने आपण कुलंगच्या पाय त्याला पोहोचलोय. इकडनं वरतून आहे ना आपल्या तर डायरेक्ट किल्ल्यावर चढाई सुरू होणार आहे. हा एवढा पॅच क्रॉस केला ना इथून वरती डायरेक्ट चढाई. हां ते बघा आपण आहे ना हा मदन आहे याच्या पाठी आलंगे तिकडनं पूर्ण पॅच असा मारून इकडं या ठिकाणावरून इकडं आलो आहे. आणि आता इथून चढतोय कुलंग. हे बघा हे सीडी आहे इथून. लिंबू पाणी. तर आता ज्या कातळात कोरलेले पायऱ्या आहे ना कुलंगच्या त्या चढतोय आपण. हे बघा असे छोटे छोटे पायऱ्या आहेत सर्व ठिकाणी. वरपर्यंत ना पायऱ्याचे जबरदस्त सेट ट्रेक हा. MK सुपर आहे. मजा आली. तर आता कुलंग अर्ध्यापर्यंत चढले. सगळ्या पायऱ्याचे परंतु एवढं हार्ड आहेत ना जाग्यावरती वरती आहेत. आणि आता असं वाटायला लागलं की मदन आणि अलंगपेक्षा कुलंग अवघड बे. बाकी जण तर सांगतात की कुलंग एकदम सोप्पा आहे कुलंग. परंतु ठीक आहे टेक्निकलची गरज नाही एवढी परंतु हार्ड आहे. जागेवर चढाई एकदम पायऱ्या. समोरचं जर व्ह्यू बघितलं ना एकदम खतरनाक दिसतो इकडनं. आता बऱ्यापैकी कुलंग पार केलं आपण म्हणजे पायऱ्याचे जागेवर असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. थांबत जायला लागते. अजून आपल्याला वरती पूर्ण क्रॉस करून वरती टेकडावर जायचं आहे. इकडं या टेकडावर वरती चढायचं इकडे. अजूनही वाटते 8 तास आरामात लागेल वर. पायऱ्या चढायला लागलो. इथे एक ठिकाणी गुफा आहे इकडे. हा गुफा आहे. हा फायनली आता पोहोचलोय. तो दरवाजासारखा शेप आहे ना त्या ठिकाणी बघा इकडनं. आता किल्ल्यावरती एंट्री होते आपली मेन. अजून एक गुफा. इकडे एक गुफा भेटली. गुफा भरपूर आहेत राहण्याची सोय भरपूर आहे या ठिकाणी. इथं पण कमीत कमी 8-10 जण राहू शकतात आरामात. इकडनं वरती सरळ आपल्याला असं आता ह्या पॅचमधून वर आपला किल्ल्यावर प्रवेश होतोय. हे कुलंगचा लास्ट पॅच सीडीचा चढतोय आता आपण. हा आता इकडनं किल्ल्यावर उतरते वगैरे. महादरवाज्यात पोहोचलो आता डायरेक्ट. जबरदस्त. हा बघा हा पॅच चढलो पूर्ण. काय शपथ काय इकडनं किल्ल्यावर एंट्री. हे बघा वरती या पाणी टाक्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पाण्याच्या टाक्या इकडनं. आणि तो एंड स्पॉट आहे त्या ठिकाणावर पूर्ण अलंग मदन किल्ले स्पष्ट दिसतात. हे बघा हे कुलंगचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. ही तटबंदी आहे साईडनी. इकडे ही गुफा आहे आणि पाण्याच्या टाक्या त्या पाठीच्या बघितल्या ना आपण 10 पाण्याच्या टाक्या एक साथ म्हणजे. हे बघा गुफा ही आहे कुलंगवरील गुफा ज्या ठिकाणी राहायची व्यवस्था होते. मस्त. अरे मोठी आतमध्ये भरपूर. हो अरे इकडं तर पेटवाय पण मस्त होतं आतमध्ये. मित्रांनो जर तुम्ही या 3 किल्ल्यांचा जर हे करणार असेल MKचा तर कुलंग बेस्ट राहण्यासाठी माझ्या तर मते. कारण अलंगवरती क्राऊड एवढा असतो ना फॅसिलिटी काय भेटत नाही. हा मस्त इकडे कुलंग. जर तुम्ही स्वतः काय बनवून खाणार असाल ना तर कुलंग बेस्ट आहे मी तुम्हाला. याच ठिकाणी येऊन राहा तुम्ही. राहायची व्यवस्था ही पूर्ण मोठी गुफा आहे 2 लेअरच्या. आतमध्ये एक आहे बाहेर ही पूर्ण. या ठिकाणी पेटवण्यासाठी काय व्यवस्था आहे मस्त या गेला. हां गुफेपासून निघालोय आपण आणि गुफेच्या जस्ट वरती ना एक अवशेष आहेत म्हणजे बहुतेक वाड्याचे किंवा काहीतरी असू शकतं.
हे बघ, हे एक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या बाजूला पूर्ण भिंतीचं म्हणजे हा वाडा असू शकतो असा एक अंदाज. एक्झॅक्ट कसला अवशेष आहे काही कळत नाही, परंतु चौथरा वगैरे दिसतोय. 1-2 चौथरे आणि वरती बांधकाम म्हणजे काहीतरी 100% छोटंसं वाडा वगैरे काहीतरी असणार आहे त्या काळी. हा हे बघा, इथून एंट्री, छोटासा वाडा आहे हा. पूर्ण गवत आहे आतमध्ये, पण छोटीशी खोली, दुसरं तर काही नाही. चला, या ठिकाणी मोठं स्ट्रक्चर आहे. हा मोठा राजवाडा असू शकतो. हा समोरच ते बघा, आणि एक छोटीशी टाकी या ठिकाणी. सुपर आहे किल्ला, पाहण्यासारखा हाच किल्ला आहे. ही पाण्याची टाकी आणि तो वाडा आहे मोठा. हा वाडा आहे, याचं बांधकाम जबरदस्त. अरे वरती डबल आहे, अजून मोठं आहे वर. हे बघा, हा सुपर, म्हणजे डबल याच्यात आहे. मध्ये एक स्पेस आहे मोकळा, बहुतेक ही एंट्री असेल. आपण चुकीच्या जागेवर एंट्री केली, परंतु ही एंट्री असणार आहे वरती यायला. तिकडे एक आणि इकडे पूर्ण मोठं बांधकाम आहे जास्त. तर किल्ल्याच्या आपण आता लास्ट एंडला आलेलो आहे. इकडनं बघा एक छोटंसं पाण्याचं टाकेन, त्यात अजून पाणी एवढं उन्हात पूर्ण. इकडनं पूर्ण परिसर. हा समोरचं काय आहे? काय नाही, असाच डोंगर आहे. हा एंडे. समृद्धी कुठं दिसतं इथून? तो काय तिकडे आड गेला त्याचा. हा, त्या किल्ल्याच्या आड नाही का, या सुळक्याच्या आड समृद्धी. हे बघा, हे वाडे वगैरे बघितले ना, त्याच्या जस्ट खाली ते 3 पाण्याच्या टाक्यात, 1, 2, 3. त्या पाण्याच्या टाक्यापासून आता आपण इकडं ह्या स्पॉटला चाललो. ह्या लास्ट तिकडं सरळ तो मेन आहे. तिकडनं आपल्याला कारण अलंग मदन यांचा सगळा व्ह्यू दिसतोय. हे 10 पाण्याच्या टाक्या, ज्या मेन सोर्स आहे इकडं पाण्याचा. जर तुम्ही इकडे स्टेला राहिले कुलंगवरती, तर या पाण्या खूप कामाच्या आहे. तर फायनली मित्रांनो, कुलंग किल्ल्याच्या एंड स्पॉटला आलो आहे. ज्या ठिकाणावरून जर तुम्ही बघितलं ना, तिकडं हा अलंग, इथं मदन आणि हा कुलंग. एक लाईन इतकं शोभे दिसतात इकडनं. इकडे जर बघितलं ना, हा कळसुबाईचं शिखर आहे. हे स्पॉट आहे एक छोटासा वरती आलेला. आपण पूर्ण तो किल्ला एक्सप्लोर करून तसं इकडं असं आलो आहे. अजून एक या ठिकाणी पाण्याचं टाके, तेवढं पाहून आपण हा व्हिडिओ संपवणार आहे. हा पूर्ण कुलंगचा एरिया आहे आणि इथे एक पाण्याचं टाक आहे. म्हणजे पाणी अडवा पाण्याची रोजची संकल्पना तसं केलं आहे. तर कुलंगच्या आता लास्ट स्पॉटला आहे आपण या ठिकाणी. आणि हे बघा, हे या ठिकाणी पाण्याचं टाक आहे. ते म्हणजे हे जे वरून पाणी सगळं येतं ना खाली, तर ते त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला. त्या छोटासा एक बांध घातला आहे. वरती कोरलेलं टाक आहे, ते पाण्याचं टाक आहे किल्ल्यावरचं. या किल्ल्यावर पाण्याची सोय याच्यावरती भरपूर आहे. जशी अलंगवरती तशीच या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात केलेली आहे सोय. फायनली मित्रांनो, आपला AMKचा पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. 3ही किल्ले आपण एक्सप्लोअर केले. 2 दिवस लागले आपल्याला. आता आपण खाली उतरायला सुरुवात करतो आहे कुलंगवरून. कारण पहिला अलंग गेला, नंतर पहिला मदन केला, नंतर अलंग घेऊन आपण जाऊन आपण स्टे केला. तिकडनं सकाळी सुरुवात केली याला कुलंगसाठी आलो. कुलंगला येऊन एक्सप्लोअर केला आत्तापर्यंत आणि आता निघतोय. हा व्हिडिओ या ठिकाणी आपला संपला आता AMKचा. इकडं समोर कुलंगचा पूर्ण एरिया आहे.